श्रावण महिना म्हटलं की सणांची रेलचेल असते. सर्वत्र भक्तिमय आणि मंगलमय वातावरण असतं. आणि या श्रावण महिन्यातला पहिलाच सण म्हणजे नागपंचमी. या नागपंचमी सणाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी व नारायणगाव येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नागपंचमी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिला व मुलांचे दोरी मलखांब व मलखांब या खेळाबरोबरच होम मिनिस्टर खेळ रंगला वहिनींचा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात धनश्री कोल्हे यांनी प्रथम क्रमांक मिळवून पैठणी साडी पटकावली. हे या कार्यक्रमाचे सलग 12वे वर्ष होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रिजन चेअरमन रिजन 5 चे लायन आनंद खंडेलवाल, कॅबिनेट ऑफिसर लायन प्रदीप कुलकर्णी, झोन चेअरमन लायन विक्रम माने, झोन चेअरमन शिवनेरी लायन शिरीष झटार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी कांदळी सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अमित बेनके, श्रीराम पतसंस्थेचे चेअरमन तानाजी डेरे, व्हाईस चेअरमन शशिकांत वाजगे, राजश्री बेनके, डॉक्टर सदानंद राऊत, संचालक मंडळ तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट इंचार्ज लायन दीपक वारुळे व लायन जितेंद्र गुंजाळ हे होते. लायन्स क्लबचे अध्यक्ष योगेश रायकर, सचिव राजेंद्र देसाई, खजिनदार लायन संजय शिंदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या कार्यक्रमास शिवनेरी लायन्स क्लबचे सर्व सभासद उपस्थित होते. यावेळी पारंपरिक खेळ मलखांब स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये मुलींचे दोरी मलखांब व मुलांचे मलखांब सादर करण्यात आले. जवळपास 150 मल्ल यात सहभागी झाले होते. या प्रसंगी महिलांसाठी खास बाळकृष्ण नेहरकर या जुन्नर भूमीतील कलाकाराने होम मिनिस्टर हा धमाल कार्यक्रम सादर केला. तसेच महिलांचे नृत्य व विविध खेळ घेण्यात आले. यावेळी सुमारे 2500 महिला उपस्थित होत्या. श्रीराम पतसंस्थेतर्फे आकर्षक पैठणी व विनोद सेल्सतर्फे कोहिनूर आटा चक्की लकी ड्रॉ मध्ये महिलांना देण्यात आली. याचबरोबर विविध भेटवस्तू देखील महिलांना देण्यात आल्या. होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला वहिनींचा या कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक धनश्री कोल्हे, द्वितीय हर्षदा कोराळे, तृतीय सुवर्णा कराळे, सुवर्णा गणेश कोराळे, चतुर्थ सुनंदा जायकर, 5वा क्रमांक कलावती जाधव यांनी मिळवला. याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत. आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी. पाहूयात.